अरे तुला ओबीसीचं आरक्षण आहे म्हणून तिकीट मिळणार आहे, बरोबर आहे का? बरोबर आहे. आणि हे ओबीसीचं आरक्षण गेलं तर तुला झाडू पोच्याशिवाय हे आणि जी हुजूर गुलामी हे वास्तव जोपर्यंत ओबीसीच्या दुय्यम दर्जाचं नेतृत्व करणाऱ्या, तृतीय दर्जाचं नेतृत्व करणाऱ्या या माणसांना जोपर्यंत हे आत्मभान येणार नाही, आपला बाप कोण, आपलं आरक्षण चॅलेंज होत असताना, आपलं आरक्षण संपत असताना आपल्या बाजूनं कोण कोण बोललं हे जर यांना कळणार नसेल तर मला वाटतंय जास्त काही उपयोग होणार नाही. कारण जरांगेंच्या सांगण्यावरनं ज्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जरांगे काय केलं, जरांगे मुंबईला गेला, झुंड घेऊन गेला, एक GR काढायला लावला 2 सप्टेंबरचा गव्हर्नमेंट रिझोल्युशन. 2 सप्टेंबरचा GR हा महाराष्ट्रातील ओबीसीचं आरक्षण संपवणारा GR आहे, हा काळा GR आहे, हा GR रद्द झाला पाहिजे असं म्हणणाऱ्यापैकी एक नेते, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वारसदार, विचारांचे वारसदार, आरक्षणाचे राखणदार इथं विचारपीठावरती उपस्थित आहेत. बाळासाहेब, मी तुमच्या समोर बोलतोय म्हणून नाही बोलत, तुमचं कौतुक करायचं म्हणून नाही बोलत. तुम्ही ओबीसींच्या बाबतीमध्ये ठाम भूमिका घेतलेली आहे. आता काही आमच्या लोकांना कळत नाही, आता त्याला काय करायचं? आता नोकऱ्यामधलं, शिक्षणामधलं आरक्षण उरलंय का? आताच्या मुख्यमंत्र्यांनी 9 खाजगी एजन्सीज नेमलेले आहेत. या 9 खाजगी एजन्सीच्या माध्यमातून, आउटसोर्सिंगच्या माध्यमातून इथं प्रत्येक पदं भरली जातात, म्हणजे प्रायव्हेटायझेशन झालेलं आहे. आता ऍडमिशनच्या ठिकाणी, शिक्षणाच्या नोकरीच्या, शिक्षणाच्या एंट्री पॉईंटच्या ठिकाणी सगळीकडे प्रायव्हेटायझेशन झालंय. आता उरलं काय तर लोकल बॉडीज मधलं ओबीसीचं आरक्षण. लोकल बॉडी म्हणजे काय? पंचायत राज. पंचायत राज म्हणजे काय तर गावच्या सरपंच पदापासून ते एखाद्या नगराच्या महापौर पदापर्यंत, नगराध्यक्ष, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायती सदस्य, सरपंच. आमच्या जरांगे पाटलांना गरजवंत मराठ्यांचं काहीही पडलेलं नाही. आमची पोरं गरीब झाली, आम्ही रस्त्यावर आलो, आमचं तुकडीकरण झालं, आम्ही 40 एकरावरनं 2 एकरावर आलो आणि आम्ही गरजवंताचा लढा लढतोय असं म्हणणारे जरांगे ज्या दिवशी आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे असं म्हणाले, त्या दिवशी सगळ्यात पहिल्यांदा पुढं कोण आलं तर ते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आले. आणि साहेब, मी तुमचा चाहता आहे. जगामधल्या 119 देशामध्ये आरक्षणाची पॉलिसी आहे. मग वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळी कारण आहेत. जपान मधलं कारण वेगळं आहे, अमेरिकेमधलं कारण वेगळं आहे, आफ्रिकन कंट्रीज मधलं आरक्षणाचं कारण वेगळं आहे. पण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतवर्षामध्ये जे रिझर्वेशन तुम्हाला दिलं, इथलं सामाजिक उतरंड आहे. जाती जातीमध्ये, जातीवरून, त्यांच्या व्यवसायावरून इथं सामाजिक दुजाभाव केला गेला, सोशल डिस्क्रिमिनेशन केलं गेलं. आणि त्या जातीमध्ये जन्माला आल्या कारणानं त्यांना इथल्या व्यवस्थेमध्ये दुय्यम वागणूक दिली गेली. त्या लोकांच्या प्रतिनिधित्वासाठी हे आरक्षण दिलं गेलंय. आरक्षण म्हणजे गरिबी हटाव नाही, आरक्षण म्हणजे शिक्षण आणि नोकऱ्या नाही, आरक्षण म्हणजे कोणतरी कर्माने गरीब झालाय, कर्तृत्वाने गरीब झालाय आणि त्याच्या घरामध्ये आता चूल पेटत नाही म्हणून त्याला कोणीतरी आरक्षण द्या असं जर कोण म्हणत असेल तर ते संविधान विरोधी आहे, ते कायदा विरोधी आहे, ते रिझर्वेशन विरोधी आहे. जरा जरा ते मीटर बंद करा, बंद करा ते दादा, बंद कर, बंद करा ते, बंद करे. आपलेच बांधव आहे, आपले बांधव चालतंय. ठीक आहे.
चिखलीकर अरे आवाज आवाज बंद करो, आवाज बंद करो. बंद करा दो. त्याला मोठ्या शांत बसा, शांत बसा. जात आहे. करताय पोलीस प्रशासन जात आहे, तुम्ही शांत बसा. बंधूंनो, ओबीसी रिझर्वेशन हे बाबा हे ओबीसी रिझर्वेशन साहेबांची बिल्डिंग आहे साहेबांची. अरे कोण आहे? थोडंसं शांत बसा.